तर मीरा भाईंदर पालिकेवरती परप्रांतीय महापौर बसवण्याचा प्रयत्न झाला तर रक्त सांडेल. मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांनी हा इशारा दिलेला आहे. मीरा भाईंदर महापालिकेवर परप्रांतीय महापौर बसू देणार नाही, मराठीच महापौर झाला पाहिजे असं गोवर्धन देशमुख यांनी म्हटलं आहे. आमच्या नाकावर टिचून जर परप्रांतीय महापौर बसवण्याचा प्रयत्न केला तर या ठिकाणी उग्र आंदोलन होईल आणि संयुक्त महाराष्ट्र 2 म्हणून एक मोठा लढा या मीरा भाईंदर शहरामध्ये उभा राहील, हे मात्र नक्की आहे. आम्ही मराठी महापौरावर ठाम आहोत आणि जर कोणीही माजोरटेपणा करून आमच्यावर दडपशाही करण्याचा प्रयत्न केला तर या मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर रक्त सांडल्याशिवाय राहणार नाही. भले माझा जीव गेला, माझ्यावर गोळ्या झाडल्या तरी ते मी सहन करायला तयार आहे, परंतु या मीरा भाईंदर महानगरपालिकेवर परप्रांतीय महापौर बसू देणार नाही. मराठीच महापौर झाला पाहिजे. तर मीरा भाईंदरचा महापौर मराठीच असावा. मनसेकडून नरेंद्र मेहतांना पत्र पाहायला मिळते. मराठी महापौर न झाल्यास आंदोलन करू असा इशारा मनसेनं दिला. विकासाच्या कामात मनसे नेहमी साथ देईल, पण महापौर हा मराठीच असावा. भाजपनं भूमिपुत्रांना प्राधान्य द्यावं, अविनाश जाधवांनी पत्राद्वारे ही मागणी केली. विकासाच्या कामात महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही तुमच्या सोबत असेल. जिथे विकासाचा विषय असेल तिथे आम्ही कुठल्याही प्रकारची चुकीची भूमिका आमच्या पक्षाकडनं कधीही घेतली जाणार नाही. परंतु विषय ज्यावेळेला महापौर पदाचा येतो, जसं एकीकरण समितीने जे सांगितलं, आम्हीही त्याच भूमिकेवर ठाम आहोत की मीरा भाईंदरचा महापौर हा मराठीच असला पाहिजे. कारण शेवटी हे महाराष्ट्रात आहे ना, सो तिथला पहिला अधिकार भूमिपुत्रांचा आहे आणि तुमच्या पक्षातही अनेक भूमिपुत्र आता निवडून आले, तर त्यांना न्याय द्या. तर पराभवानंतर शिंदेच्या शिवसेनेच्या नाना भानगिरेंनी कोर्टात जाण्याचा इशारा दिला. रचलेला कट उघड करण्याचा भानगिरेंनी इशारा दिला. हडपसरमधील काही लोकांनी षडयंत्र रचल्याचा भानगिरेंनी आरोप केला. भानगिरेंनी सोशल मीडियावर पोस्ट करत आपली नाराजी व्यक्त केली आहे. तर नाशिकच्या प्रभाग क्रमांक 27 मधील मतमोजणीवरती पराभूत उमेदवारांचा आक्षेप पाहायला मिळतोय. पराभूत उमेदवारांच्या समर्थकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा पाहायला मिळतो. फेर मतमोजणीची लेखी मागणी नाकारल्याचा पराभूत उमेदवाराचा आरोप आहे. मतमोजणी केंद्रात स्क्रीन आणि डिस्प्लेचा अभाव, स्पीकरवरती एकाही फेरीची घोषणा नसल्याचा आरोप करण्यात आला. निवडणुका होताच मुंबई महापालिकेत कामकाजाला वेग आलाय. नगरसेवकांच्या खुर्च्यांची व्यवस्था तसंच इतर कामांना सुरुवात झाली. स्थायी समिती सभागृहात आता नव्या खुर्च्या मांडल्या जात आहेत. मुंबई महानगरपालिकेचा कालावधी संपून 3 वर्षानंतर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या आणि आता 227 नगरसेवक मुंबई महानगरपालिकेमध्ये निवडून आलेले आहेत. लवकरच या नगरसेवकांचं कामकाज पालिका मुख्यालयातून सुरू होणार आणि त्यासाठी लगबग आता सुरू झालेली आहे. स्थायी समितीच्या सभागृहामध्ये आता आपण आहोत आणि या सभागृहामध्ये 200 पेक्षा नव्या खुर्च्या ज्या आहेत त्या अधिकच्या आता तयार करण्याचं काम सुरू आहे. 227 नगरसेवकांचं कामकाज या सगळ्या मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयातून सुरू होणार आहे आणि प्रशासनानं सुद्धा ही लगबग सुरू केली. त्यामुळे लवकरच मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयामध्ये 227 नगरसेवक, त्याचबरोबर ज्या स्थायी समिती ज्या लोकांकडे असतील किंवा ज्या पक्षाकडे असतील त्या सगळ्या पक्षाच्या नगरसेवकांकडून हे कामकाज जे आहे ते होताना पाहायला मिळणार आहे. कॅमेरामॅन सिद्धेश नाईक सोबत मी कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, मुंबई.